थांब का, थांब जरा, हे घे. अगं बाई एवढे? हा असू देत, अडी अडचणीला लागतात. ए मी तुझ्याशी बोलतोय अलका, तिचं लक्षच नाही. मला ना अचानक टेन्शन आलंय हो. म्हणजे काय करावं काही सुचतच नाहीये ग. आपण नको जायला का? नाही नाही असं नको अगं, जायला तर हवंच ना. हा हे घे पैसे. आणि हे बघ अलका, खरी तू करतेस ना. अगं बाई काय झालं आता, तसं हॉस्पिटलमध्ये करायचं नाही. तू या घरची मोठी सून आहेस, तूच हातपाय गाळेस तर कसं होईल. उलट मी सगळ्यांच्या पाठीशी उभे राहत असं धैर्याने म्हण आणि वाग तशी, सगळं नीट होईल. जा ठेव पर्स. नान्या, ए नानू, नानू, ए नानू. काय का माई? बस ना. काय झालं माई? आज मला ना मी खूप लहान झाल्यासारखं वाटतंय. माई नाही म्हणजे मी तुला रोज ए नान्या ओरडत असते, चार चौघात बोलते, पण तू आज ज्या पद्धतीनं देशपांडे आजोबांशी बोलत होता ना, ते बघून मला वाटलं तुला दादा म्हणून हाक मारावी. माई ग कसं एवढं अवसान आलं माझ्यात त्यांना बोलायचं. मी त्या देशपांडे आजोबांना बोललो खरं, पण नंतर खोलीत जाऊन ठसा ठसा रडलो ग. आपल्या तोंडून निघालेली गोष्ट खरी झाली तर ह्या भीतीने मी थरथर थरथर कापत होतो. आई तू चिडतेस, कान धरतेस, राग येतो कधी कधी, पण आज कळलं स्वतः घाबरलेला असताना सुद्धा दुसऱ्याला धीर देणं इतकं सोपं नाहीये. आई हे मोठे पण खूप अवघड असतं ग. त्या मोनिकाला मी वेडावाकडं बोललो असेल, पाहुण्याच्या भरात तिचा अपमान केला असेल, तुझ्याकडे येऊन चुगल्या केल्या असतील, पण मोनिका जगायला हवी का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा
आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.